70च्या दशकात राजेश खन्ना यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं. त्यांनी जवळपास 17 हिट चित्रपट दिले होते. त्यावेळी ते सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते आणि त्यांची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही असं देखील बोललं जात होतं. राजेंद्र कुमार यांच्याकडून राजेश खन्ना यांनी हा बंगला खरेदी केला होता. तेव्हाच्या तब्बल 3.5 लाख रुपयांना आणि बंगल्याचं नाव आशीर्वाद असं बदललं. पण 1975च्या आसपास राजेश खन्ना यांचे सिनेमे अपयशी ठरू लागले आणि त्यांची जागा अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने घेतली. आर्थिक अडचणींबरोबर राजेश खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अडचणी येऊ लागल्या. राजेश खन्ना शेवटच्या दिवसांपर्यंत याच बंगल्यात राहत होते. यानंतर हा बंगला शापित आहे असा लोकांचा दृढ समज झाला आणि त्यानंतर त्याला भूत बंगला या नावानेच अधिक प्रसिद्धी मिळाली. 2014 मध्ये एका उद्योगपतीने हा बंगला विकत घेतला आणि 2 वर्षांनी तो रिडेव्हलपमेंटसाठी पाडण्यात देखील आला. तो बंगला आज त्याच्या मूळ जागी नाही, पण त्याच्याशी संबंधित अशा गोष्टी आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक विचित्र आणि दुःखद गोष्ट. एक असं घर की ज्याने स्वप्न तर दिलीच, पण मोठ्या प्रमाणात आयुष्य उद्ध्वस्त देखील केलं. तेही तब्बल 3 मोठ्या कलाकारांचं. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.